नमस्कार प्रेक्षकांनो, तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. ठरलं तर मगचा आजचा रिव्ह्यू ऐकूया, म्हणजेच 30 डिसेंबरचा रिव्ह्यू. चला तर मग सुरुवात करूया. सायली आणि अर्जुन बेडरूममध्ये दाखवले. सायली अर्जुनला सांगत असते, जेव्हा मी सुमन काकूंना सांगितलं की नागराज काकांवर लक्ष ठेवा, तेव्हा त्या खूप अस्वस्थ झाल्या होत्या. हो, पण मग कुठल्या बायकोला आवडणार ना आपल्या नवऱ्यावर लक्ष ठेवायला. त्यांचं अस्वस्थ होणं पण खरं. सायलीचं हे बोलणं ऐकल्यानंतर अर्जुनला पण आठवायला लागतं की अस्मिता पण तेच फेस करते. अर्जुनला सचिनचे साक्षीबरोबर बघितलेले क्षण आठवायला लागतात. तेव्हा सायली बोलते, तुम्ही असे गप्प गप्प का? तर अर्जुन लगेच बोलतो, जाऊ दे आता उशीर झाला आहे, उद्या पण मला ऑफिसला जायचं, आता झोपून घेऊया म्हणून. लगेच दुसरीकडे आपल्याला बघायला मिळतं की सकाळची वेळ दाखवली आहे. सगळे सुभेदार कुटुंब मस्त गप्पा मारत असतात. तिथे अर्जुन येतो ऑफिसला जाण्यासाठी तयार होऊन. अर्जुन म्हणतो अस्मिताला की तुला समजलं वाटतं गेट टुगेदरचं प्लॅनिंग झालेलं आहे म्हणून. तर ती म्हणते हो समजलं मला. तो म्हणतो सायलीने सांगितलं वाटतं तुला. ती म्हणते हो. तेव्हा अस्मिता म्हणते हो ना, बाबा पण ऑफिसला जाता निघून, तू पण जातो ऑफिसला, मग मी घरात एकटीच असते आणि समीर पण नसतो माझ्याबरोबर, त्याला पण बाहेर जावं लागतं. तर गेट टुगेदर तर झालंच पाहिजे ना अधूनमधून. म्हणून अस्मिता पण खूपच खुश असते गेट टुगेदरचं ऐकल्याबद्दल. तर दुसरीकडे सचिन विचार करत असतो की अर्जुनकडे कसं काय फाईल असेल. समीराचा फोटो होता त्यामध्ये, नेमकं अर्जुनचं आणि समीराचं काय रिलेशन असेल. सचिन ठरवतो की आपल्याला आता स्टडी रूममध्ये जाऊन ती फाईल एकदा परत चेक करावी लागेल. तेवढ्यात सचिन लगेच हॉलमध्ये येतो आणि तो विचारतो काय गप्पा चालल्यात सगळ्यांच्या. तेव्हा कल्पना काकू म्हणतात, अरे काही नाही, गेट टुगेदरचा प्लॅन चालू आहे म्हणून. सायली म्हणत होती की गेल्या वर्षामध्ये जे काही चांगलं झालं आहे त्याचं आपण सेलिब्रेशन करूया. तेव्हा सचिन पण म्हणतो अरे वा, खूपच चांगली गोष्ट आहे. तेव्हा सचिन म्हणतो आपण थीम पार्टी करूया. तर सगळे तयार होतात. तेवढ्यात तिथे अश्विन पण येतो. अर्जुन आणि सायली एकमेकांना खुणवतात. अर्जुन सायलीला बोलण्यासाठी पाठवतो. सायली लगेचच शेवयांची खीर घेऊन अश्विनकडे जाते आणि अश्विनला म्हणते शेवयांची खीर केलेली आहे, थोडी खाऊन बघाल. तेव्हा अश्विन पण घेतो खीर आणि थँक्यू म्हणतो सायलीला. सायली अश्विनला म्हणते आईंनी आणि मी गेट टुगेदरचा छोटासा कार्यक्रम ठेवलेला आहे. रविराज काकांना त्यांच्या पूर्ण फॅमिलीला आपल्याला बोलवायचं आहे, तेव्हा तुम्ही पण त्या कार्यक्रमामध्ये सामील व्हाल ना. तेव्हा अश्विन नाही म्हणतो. तेव्हा सायली म्हणते असं कसं नाही, तुम्ही जेव्हा अस्मिताईंना आनंद देण्यासाठी पत्ते खेळायला येऊन बसला होतात तेव्हा आईंच्या पण डोळ्यामध्ये पाणी आलं होतं, तर तो आनंद तुम्ही नाही का देणार परत आईंना. खरंच प्रेक्षकांनो, सायली ना इतकी प्रेमाने बोलते, तिला बरोबर जमतं की समोरच्याचं मन कसं जिंकायचं ते. मला हा तिच्यातला टॅलेंट खूप आवडतो प्रेक्षकांनो. अश्विन पण तयार होतो पार्टीमध्ये सामील व्हायला. तेवढंच सायली त्याला विचारते, मला आणि त्यांना तुमच्याशी थोडं बोलायचं होतं, तर तुम्ही याल का. तेव्हा ते तिघं पण अर्जुनच्या रूममध्ये जातात आणि अश्विन म्हणतो की पटकन बोला, मला वेळ नाही आहे म्हणून. तर अर्जुन आणि सायली दोघं पण त्यांचे जे मेडिकल पॉईंट होते ते त्याच्या लक्षात आणून देतात. तर तेव्हा अश्विन पण तयार होतो त्यांची मदत करायला. आपल्यामध्ये किती गैरसमज असतील, पण रविराज काकाबद्दल जर कोणी एवढा मोठा प्लॅन करत असेल तर मी नक्की तुमची मदत करेल. तर दुसरीकडे आपल्याला लगेच बघायला भेटतं तन्वी हॉलमध्ये येते. कल्पना ताईंचं बोलणं ऐकते ती की अश्विन खाली आला तर त्याला कॉफी विचार म्हणून, तो घेईल कदाचित. हे ऐकून तन्वीला तर आश्चर्यच वाटतं की अश्विन अर्जुनच्या रूममध्ये, म्हणजे या दोघं भावांचं जमायला लागलं की काय. ती गुपचूप जिन्यामध्ये जाते आणि त्यांचं बोलणं ऐकण्याचा प्रयत्न करते. तेव्हा सायली लगेच दरवाजाजवळ येते आणि म्हणते मी दरवाजा लावून घेते, कारण ही गोष्ट घरात कुणालाच कळायला नको म्हणून आपल्यामध्ये काय बोलणं चाललं आहे ते. कारण हे सगळं सिक्रेट ठेवावं लागणार आहे. मॉम डॅडलासुद्धा हे कळायला नको आणि तन्वीलासुद्धा नाही. तेव्हा अश्विन म्हणतो मॉम डॅडचं ठीक आहे, पण तन्वीला का नाही, ती का बाहेर जाऊन कोणाला सांगणार आहे. तर त्याला हे अजिबात आवडत नाही. तो म्हणतो मी माझ्या बायकोपासून कुठलीही गोष्ट लपवत नाही. शिवाय हे सगळं तन्वीच्या आईबद्दल घडते आणि आपण तिलाच कसं काय अंधारात ठेवायचं, असं अश्विनचं म्हणणं असतं. तेव्हा अश्विन म्हणतो मला हे जमणार नाही, मग तुम्हाला काय करायचं आहे ते करा. तेव्हा सायली म्हणते प्रियाच्या जीवाला धोका असेल तरी पण नाही. तेव्हा अश्विन थोडा विचारात पडतो, म्हणजे
तेव्हा सायली म्हणते, प्रतिमा आत्याचे DNA आणि प्रियाचे DNA मॅच करण्यामध्ये महिपतचा नक्की हात आहे. यामुळे प्रिया जर त्याच्याबद्दल काही करत असेल, हे जर त्याला कळालं तर प्रियाच्या जीवाला धोका राहू शकतो आणि हे मला नाही आवडणार अश्विन भाऊजी. अश्विन म्हणतो की मला पटतं हे तुझं बोलणं. साक्षी तन्वीमुळेच जेलमध्ये गेली असं महिपतला वाटत असेल आणि त्यामुळे महिपत तन्वीला त्रास देऊ शकतो. त्यामुळे ठीक आहे, मी नाही सांगणार तन्वीला काही. नंतर अर्जुन अश्विनला फाईल देतो आणि फक्त अर्जुनचे होठ हलवताना दाखवले. ते काय बोलता हे काही दाखवलं नाही आहे. प्रिया लगेचच दरवाजाजवळ येते, ऐकण्याचा प्रयत्न करते, पण तिला काय ऐकायला येत नाही. लगेच आपल्याला दुसरीकडे बघायला मिळतं. सचिन आणि अस्मिता दोघेही बोलत असतात. अस्मिता सचिनला सांगते, पूर्ण आजी बोलली की सगळे कपडे ती स्वतःच शिवणारे म्हणून बाळाला, आणि बाळाचे कपडे मौसूद पाहिजे वगैरे अशा गप्पा चालतात तिच्या. पण सचिनला अजिबात इंटरेस्ट नसतो त्या गप्पांमध्ये. त्याला असं होतं की कधी एकदा मी बाहेर जाईल व इथून. नंतर तो काहीतरी कारण काढून बाहेर जातो, पण तेवढ्यात त्याला कोणाचा तरी कॉल येतो आणि तो कॉल रिसीव करतो. सचिन म्हणतो, मी तुला कॉल करणारच होतो. समोर ऐकू येतं की कधी? तुझं पूर्ण बँक अकाउंट फ्रीज झाल्यानंतर का? कधी देणार आहेस माझे पैसे? तेव्हा सचिन म्हणतो, नाही नाही, मी परत करणारच आहे सगळ्यांचे पैसे. तेव्हा तो माणूस म्हणतो, अरे तुझे खाण्यापिण्याचे हाल झाले म्हणून तू आला आहे भारतामध्ये. तू जर सगळ्यांचे पैसे दिले नाहीत तर तुला जेलची हवा खावी लागेल. सचिन समोरच्याला प्रॉमिस करतो आणि सगळे पैसे तुला देऊन टाकेल म्हणून सांगतो आणि फोन ठेवतो. तर दुसरीकडे आपल्याला बघायला मिळतं की प्रिया आलेली असते रूममध्ये अश्विनशी बोलायला. तिला कारण काढून घ्यायचं असतं की अश्विनचं आणि अर्जुनचं सायलीचं काय बोलणं झालं आहे म्हणून. तर ती थोडी लाडाने बोलत असते की अश्विन किचन रिकामा होता, सगळ्यांचे नाश्ते झालेले होते, मग मी छान तुझ्यासाठी उपमा बनवला आहे म्हणून. अश्विन काही नाश्ता लगेच घेत नाही. तो म्हणतो की ठेव तिथे बाजूला, नंतर खाईल म्हणून. फाईलमध्ये बघत असतो, पण प्रियाला हे बघून खूप राग येतो त्याचा, पण ती राग दाखवत नाही. ती परत अश्विनला म्हणते, अरे असं काय करतोस तू? सध्या तू माझ्यासाठी वेळच काढत नाही आहे, कामात खूप बिझी असतोस तू. प्रिया लगेचच विषय बदलून म्हणते की अरे मी जेव्हा हॉलमध्ये आली ना तेव्हा विमल म्हणत होती की तू अर्जुनच्या रूममध्ये गेलास आहे म्हणून. तर अश्विन लगेच तिच्याकडे आश्चर्याने बघतो. तेव्हा ती म्हणते, अरे काही नाही, म्हणजे काही झालं तर नाही ना तुमच्यामध्ये? त्याने तुला काही विचारलं तर नाही ना? म्हणून मला थोडंसं टेन्शन आल्यासारखं वाटतं, म्हणून मी विचारते. तेव्हा तो म्हणतो, असं काही नाही. मग प्रिया म्हणते, ओ अच्छा, गप्पा मारत होतात का तुम्ही? चांगलं आहे, तुमच्या दोघं भावांमध्ये जर चांगली बॉन्डिंग होत असेल, आधीसारखं तुमचं नातं होत असेल तर मला आवडेलच. प्रिया खोदून त्याला विचारत असते, काय बोललात तुम्ही, काय बोललात? पण तो काही सांगत नाही. तो गेट टुगेदरचं कारण सांगून मोकळा होतो आणि तिथून निघून जातो. हा भाग इथेच संपतो प्रेक्षकांनो. तर आपल्याला पुढील भागात बघायला मिळतं, अर्जुन, सायली, चैतन्य आणि अश्विन चर्चा करत असतात. जिथे बॉडी बदलली आहे तेव्हाचा CCTV फुटेज बघितलेला असतो त्यांनी, आणि एंट्रीज वगैरे पण बघतात. तर त्या एंट्रीज मॅच होत नाही. तेव्हा त्यांना असं वाटतं की हा प्लॅन खूप खोलवर केलेला आहे, तेव्हा आपल्याला याच्या मुळाशी जावंच लागेल. ते CCTVमध्ये बघतात की बॉडी बदलताना दाखवली तिथे याच माणसाचा संबंध आहे प्रतिमा आत्याच्या ॲक्सिडेंटशी. तेव्हा सायली म्हणते, हाच माणूस आपल्या सगळ्या प्रश्नांची उत्तर देईल. तेव्हा हा भाग इथेच संपतो. उद्या पुन्हा भेटूया ठरलं तर मगच्या पुढच्या रिव्ह्यूमध्ये. तुम्हाला माझा रिव्ह्यू कसा आवडला हे नक्की कळवा. माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका.